जय हिंद मित्रांनो. तर आता पोलीस भरतीचा आपण अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे, बदलत्या काळानुसार कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे व ती कशा प्रकारे वाचायला पाहिजे, त्याच्यानंतर आता काय वाचायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, तर या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ नवीन मुलांसाठी पण असणार आहे, म्हणजे जे आता सध्या पोलीस भरतीमध्ये येऊ घातलेले आहे, त्याच्यानंतर जुन्या मुलांसाठी पण हा व्हिडिओ असणार आहे. कारण की प्रत्येक वर्षी कॉम्पिटिशन आपल्याला वाढताना दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व काही समजून सांगतो, काय वाचायचं, काय सोडायचं, कोणती पुस्तके कशा प्रकारे वाचायची. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असताल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, प्रत्येक वर्षी आपल्याला कॉम्पिटिशन वाढताना दिसत आहे. म्हणजे आता जर आपण 23ची भरती जर बघितली तर 23च्या भरतीपेक्षा 24च्या भरतीमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन बऱ्यापैकी लिस्टा हाय जाताना दिसत आहे. त्याच्यानंतर आता 24ची जर भरती बघितली तर आता करंटची भरती बघितली तर या वर्षीच्या भरतीमध्ये आपल्याला लिस्टा ह्या कट ऑफ हा हाय जाताना दिसत आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी कॉम्पिटिशन वाढत आहे मित्रांनो. कारण की आता 33 वर्षाचा पण आणि 18 वर्षाचा पण सर्व काही सेम कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी असं असतेच. तर त्याच्यासोबतच आता आपण प्रत्येक वर्षी कॉम्पिटिशन तर आपल्याला वाढताना दिसत आहे. तर आता कशा प्रकारे आपली तयारी असायला पाहिजे मित्रांनो. तर आता पुस्तकांचं जर तुम्हाला सांगायचं झाल्यास तर आता मराठीसाठी काय कशा प्रकारे अभ्यास करायचा. तर आता मराठीचा विषय असा असतो मित्रांनो की सरासरी आपल्याला 20 मार्काचं मराठी हे विचारल्या पोलीस भरतीला हे विचारले जात असते. जरी आपल्याला 25 मार्काचं दिलेलं असते तरी आपल्याला 20 मार्काचं मराठी हे विचारलं जात असते. तर आता या 20 ते 22 मार्कांची तयारी आपण कशा प्रकारे करायला पाहिजे. तर एकच पुस्तक तुम्हाला सांगतो, बाळासाहेब शिंदेचं. त्याच्या व्यतिरिक्त कोणतं पुस्तक आपल्याला करायची गरज पडत नाही. म्हणजे आता बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकांचं, बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकांचा अभ्यास आपण कशा प्रकारे करायला पाहिजे. तर आता सर्वात आधी आपल्याला थेरी तर वाचावी लागणारच आहे. त्याच्यानंतर थेरी वाचून झाल्यानंतर त्याच्या मागचे जे प्रश्न आहे मित्रांनो ते खूप अति इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अति संभाव्य प्रश्न, म्हणजे अति इम्पॉर्टंट प्रश्न ते त्या बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामागचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये आणि मागच्या झालेल्या भरत्यांमध्ये पण आपल्याला तेच प्रश्न येताना दिसत आहे. तर आता अशा प्रकारे थेरी वाचायची, त्याच्यानंतर प्रश्न. आता तुम्हाला एकंदरीत जर सांगायचं झाल्यास पोलीस भरतीबद्दल आता जे सध्या नवीन मुलं आहे तर त्यांच्यासाठी जर आता सुरुवात कुठून करायची मित्रांनो. तर आता तुम्हाला सांगतो, आपल्या पोलीस भरतीचा सर्व जर तुम्हाला कुठं मटेरियल जर पाहिजे असेल तर म्हणजे आता पोलीस भरतीमध्ये नेमकं आतापर्यंत काय काय विचारलं गेलेलं आहे, कसं काय नेमकं कशा प्रकारचे प्रश्न येतात. तर एक पुस्तक म्हणजे त्या पुस्तकामध्ये 2004 ते 2024-25 झाले की नाही ऍड काय माहिती, पण 24 पर्यंतचे तुम्हाला 2004 ते 2024 म्हणजे अशा 20 भरत्यांची प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या पुस्तकांमध्ये दिसून येतील. म्हणजे सर्व म्हणजे आता म्हणजे जर तुम्ही जर या शोधात असाल की आता आम्हाला पूर्ण पोलीस भरतीचं मटेरियल पाहिजे, आतापर्यंत नेमकं काय काय विचारलेलं गेलेलं आहे, म्हणजे 15 वर्ष आधी काय विचारले गेले, 20 वर्ष आधी नेमकं पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले, तर तुम्हाला सर्व मटेरियल एकाच पुस्तकात मध्ये मिळेल. ते पुस्तक आहे 582. त्याचं आता तुम्ही बुक डेपोवर गेल्यानंतर त्याचं अपडेट पुस्तक मागायचं की नेमकं अपडेट पुस्तक याचं 582चं अपडेट पुस्तक आलेलं आहे का. तर नक्कीच तुम्हाला ते अवेलेबल असतील तर नक्कीच देतील. 582 त्याची लिंक पण मी तुम्हाला आपल्या याच्यामध्ये देतो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण देतो. नक्कीच तुम्ही फ्लिपकार्टवरून पण ऑर्डर करू शकता. जर तुमच्या जवळपास बुक डेपो नसेल तर नक्कीच तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. तर आता त्याच्यानंतर आता जीकेचं आणि मराठीचं मित्रांनो, मराठीचं आणि जीकेचं अशा प्रकारे मी 2 PDF बनवलेले आहे मित्रांनो. तर त्यामध्ये मी नेमकं ऍड काय केलेलं आहे, तर त्यामध्ये मी पोलीस भरतीचे आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न, त्याच्यानंतर एमपीएससीचे आतापर्यंत विचारले गेलेले निवडक प्रश्न, त्याच्यानंतर सरळ सेवा आणि तलाठीचे आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न, या सर्व प्रश्नांचा त्याच्याबरोबरच अतिसंभाव्य प्रश्न कशा प्रकारे आपल्याला आगामी पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात या उद्देशाने या दोन्ही PDF आम्ही सविस्तरपणे बनवलेला आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्कीच मला मेसेज करा. 7972784038 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. ज्यांना PDF पाहिजे असेल त्यांनी नक्कीच मला जीके PDF या टाईपचा मेसेज करा, मी नक्कीच रिप्लाय देईल. त्याच्यानंतर आता मराठीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घ्यायचं आणि सर्व थिअरी, त्याच्यानंतर मागचे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. आता या भरतीबद्दल जर बोलायचं झाल्यास, करंटची भरती जी 2025ची भरती झाली तर या प्रश्नपत्रिकांमधून तुम्हाला मराठीबद्दल जर काही ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असेल तर तुम्हाला नक्कीच आढळून येईल की या भरतीमध्ये मराठीचं ग्रामर कमी आणि शब्दसंग्रहावर बऱ्यापैकी त्यांचा भर होता. प्रत्येक पेपराचा भर शब्दसंग्रहावर होता. तर आता शब्दसंग्रह
ज्याचा शब्दसाठा भरपूर आहे त्यांना नक्कीच या भरतीमध्ये फायदा झालेला आहे मित्रांनो. शब्दसाठ्यांवर आता भरपूर प्रमाणात आपल्याला मराठी ग्रामरचा आपल्याला त्यांचा कल जास्त दिसतो, म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल शब्दसाठ्यावरच जास्त दिसतो. तर आता शब्दसंग्रहावर, तर आता अशा प्रकारे आपण शब्दसंग्रह पण बऱ्यापैकी आपल्या पीडीएफ मध्ये कव्हर केलेला आहे. ज्यांना पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी नक्कीच मला मेसेज करा. तर आता त्याच्यानंतर आता जीकेचा पण आता